A very good morning to all of you. Today we are going to deal with the fifth part of the topic 1. The name of the topic is reproduction in organism. हे reproduction organism topic मधले part 5th हे आज आपण बघणार आहे. So in the last class I told there are 3 events in the reproduction. Sexual reproduction मध्ये एकूण 3 events आहे. त्यातले फर्स्ट इव्हेंट that is the pre-fertilization event. आणि सेकंड इव्हेंट फर्टिलायझेशन आणि थर्ड इव्हेंट पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट आहे. सो काल आपण प्री फर्टिलायझेशन इव्हेंटची सुरुवात केलेलं आहे. ते प्री फर्टिलायझेशन इव्हेंटमध्ये राहिलेले एक पार्ट दॅट इज ते गॅमेट ट्रान्सफर. गॅमेट ट्रान्सफर हे गॅमेट ट्रान्सफर संदर्भात आपण आज बघणार आहे. गॅमेट ट्रान्सफर. गॅमेट ट्रान्सफर. So what is actually gametic transfer? हे gametic transfer actually first pre-fertilization event मधले एक part आहे. So gametic transfer means transferring of the gamete and come together the gamete is a very essential process of the critical event in the sexual reproduction, that is a fertilization. काय मी म्हटलंय सेक्शुअल रिप्रोडक्शन मधले एक क्रिटिकल इव्हेंट मोस्ट इम्पॉर्टंट क्रिटिकल इव्हेंट म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट इव्हेंट फर्टिलायझेशन आहे. बीज संकलन म्हणतो आपण मराठीमध्ये. या फर्टिलायझेशनसाठी काय पाहिजे गॅमेट्स मेल अँड फिमेल गॅमेट ट्रान्सफर करायला पाहिजे. कशासाठी ट्रान्सफर केले पाहिजे हे दोन्ही एकत्र एका ठिकाणी यायला पाहिजे. आपल्याला माहिती आहे सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये मेल गॅमेट मेल ॲनिमलच्या बॉडीमध्ये प्लांटच्या बॉडीमध्ये तयार होतो आणि फिमेल गॅमेट एग हे फिमेलच्या बॉडीमध्ये असते. जे मेलच्या बॉडीमधून ह्या गॅमेट ट्रान्सफर करून हे फिमेलच्या बॉडीमध्ये आणले पाहिजे. याचा अर्थ मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट दोन्ही ट्रान्सफर करायला पाहिजे आणि दोन्ही एकत्रित आणायला पाहिजे आणि त्यावेळेला ते फर्टिलायझेशन म्हणजे पुढचा प्रोसेस होणार आहे. सो गॅमेट ट्रान्सफर इट इज अ व्हेरी एसेन्शियल प्रोसेस फॉर कम टुगेदर ऑफ द गॅमेट्स अँड इट इज हेल्पिंग फॉर द फर्दर प्रोसेस म्हणजे ट्रान्सफर फर्टिलायझेशन. त्यासाठी हे गॅमेट एकत्रित यायला पाहिजे. इन मेजॉरिटी ऑफ द ऑर्गॅनिझम द गॅमेट्स आपल्याला माहिती आहे गॅमेट्स 2 टाइप्स गॅमेट्स मेल gamete and female gamete. In majority of the organism the male gamete is a motile असतं. Motile म्हणजे ते हालचाल करू शकतात. For example, in the case of the human, the sperm having the head and here is the cap and the neck region and there is a long mid piece and a tail. So this is the sperm. आता spermला एक tail दिलेलं आहे. tail वापरून ते हालचाल करू शकतात. So it is called a motile. आणि फिमेल गॅमेट नेहमी हे नॉन मोटाईल असते. फिमेल गॅमेट नॉन मोटाईल आहे. नॉन मोटाईल म्हणजे त्याला हालचाल करता येत नाही. फॉर एक्झाम्पल इन द केस ऑफ द ह्युमन एग इज द फिमेल गॅमेट. ते एगला हालचाल करता येत नाही. जे मोस्ट ऑफ द सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम सर्व असं म्हणायचं नाही. मोस्ट ऑफ द सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम मध्ये मेल गॅमेट मोटाईल असते आणि फिमेल गॅमेट नॉन मोटाईल असतात. पण काही एक्झाम्पल दॅट इज सम ऑफ द आल्गे. काही आल्गे जर बघितले आणि काही फंगसमध्ये बुरशीमध्ये काही फंगसमध्ये फंगे प्लोरल फंगेमध्ये दोन्ही गॅमेट एकसारखं असणार आहे. दोन्ही गॅमेट नॉन मोटाईल आहे. दिस इज द मेल गॅमेट आणि दिस इज द फिमेल गॅमेट. फिमेल हे दोन्ही नॉन मोटाईल आहे. त्याला हालचाल करता येत नाही. काही प्लांटमध्ये असं दिसते आपल्याला. आणि गॅमेट ट्रान्सफरसाठी एक मीडियमची गरज आहे. कुठलं गॅमेट कुठलं पण असू दे हे हालचाल करणारे मोटाईल असेल नॉन मोटाईल असेल हे गॅमेटला काय पाहिजे एक मीडियम ऑफ द ट्रान्सफर करण्यासाठी एक मीडियमची गरज आहे. हा मीडियम आपण काय आहे असा प्रश्न विचारलाय. इन द केस ऑफ द मोस प्लांट म्हणजे ब्रायोफायटा प्लांट. त्याला आपण मोस प्लांट म्हणतो आपण ब्रायोफायटा. आणि पुढचा ग्रुप आहे टेरिडोफायटा. हे 2 ग्रुप आहे ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. हे दोन्ही ग्रुपमध्ये वॉटर ऍक्टिंग एज अ मीडियम पाणी वॉटर ऍक्टिंग एज अ मीडियम. वॉटरमधून ते गॅमेट मेल गॅमेट फिमेल गॅमेटकडे जाणार आहे. ब्रायोफायटामध्ये त्याला अँथ्रोझोइड म्हणतो आपण. सो इन द केस ऑफ द ब्रायोफायटा अँड टेरिडोफायटा वॉटर ऍक्टिंग एज अ मीडियम. आणि पाण्यामध्ये म्हणजे शरीराच्या बाहेर असणार आहे. पाणी एक मीडियम असल्यामुळे हे ब्रायोफायटा तयार केलेले अँथ्रोझोइड हे अँथ्रोझोइड पूर्णपणे हे त्याच्या फिमेल एगमध्ये पोहोचेल ते काही गॅरंटी नाही. सो देर इज अ चान्स ऑफ द लॉस ऑफ द गॅमेट इन द इफ द मीडियम इज अ वॉटर.
पाणी ते जे मीडियम असल्यामुळे पाण्यामध्ये ते लाटा असणारे किंवा त्याचं फ्लो असणारे अनेक प्राणी ते पाण्यामध्ये असणारे ते प्राणी येऊन ते अँथ्रोझोइडला खाऊन संपवते किंवा त्याला शत्रू भरपूर आहे. त्यामुळे ब्रायोफाईट तयार केलेले सर्व हे मेल गॅमेट ते फिमेल गॅमेटपर्यंत जाईल असं काही गॅरंटी नाही, लॉस होतो. त्यामुळे काय होतं असं ऑर्गॅनिझममध्ये ब्रायोफाईट टेरिडोफाईटामध्ये द नंबर ऑफ द मेल गॅमेट तयार करणारे मेल गॅमेट आहे हे मेल गॅमेटची संख्या हे भयानक प्रमाणामध्ये भरपूर जास्त असणार. इट इज अ मेनी टाइम्स द फिमेल गॅमेट. सपोज हे एक 1 लाख असेल तर 1 लाख मेल गॅमेट असेल तर ते फिमेल गॅमेट किती असणार आहे, फिमेल गॅमेट एक 5 किंवा 10 असणार आहे. म्हणजे पाण्यामधून ते अँथ्रोझोइड पुढे जात असल्यामुळे ते लॉस होण्याची शक्यता जास्त असल्यामुळे हे मेल गॅमेट नेहमी अनेक पटीने जास्त फिमेलच्या अनेक पटीने जास्त किंवा एकच्या अनेक पटीने जास्त ते तयार करावं लागणार आहे. हा एक नेगेटिव्ह फॅक्टर आहे फॉर द इफ द मीडियम इज द वॉटर. पाणी जर मीडियम असेल तर हे ब्रायोफाईट आणि टेरिडोफाईटमध्ये दिसते आपल्याला. आता हायर प्लांटमध्ये कसं दिसतो बघायचं आहे. ब्रायोफाईट टेरिडोफाईट लोअर प्लांट आहे ना. आता हायर प्लांट बघायचं आहे. हायर प्लांट म्हणजे काय, सीड बॅरिंग प्लांट. हा सीड बॅरिंग प्लांट हे हायर प्लांट आहे. सीड बॅरिंग प्लांटमध्ये कसं असते, सीड बॅरिंग प्लांटमध्ये पॉलिनेटिंग एजंटची गरज आहे. पॉलिनेटिंग एजंट म्हणजे पॉलिनेशन होण्यासाठी मदत करणारे जे आहे त्याला आपण पॉलिनेटिंग एजंट म्हणायचे. इट मे बी water, it may be insect, or it may be some other animals, or it may be wind. These are the pollinating agent. हे पॉलिनेटिंग एजंट हे सीड बॅरिंग प्लांटमध्ये ते ट्रान्सफरसाठी म्हणजे मेल गॅमेट फिमेल गॅमेटपर्यंत जाण्यासाठी ते मदत करणार आहे, ट्रान्सफरिंगसाठी मदत करणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे ते फ्लॉवर बायसेक्शुअल फ्लॉवर पण असते. बायसेक्शुअल फ्लॉवर जर बायसेक्शुअल फ्लॉवर असेल तर त्या फ्लॉवरमध्ये मेल सेक्स ऑर्गन फिमेल सेक्स ऑर्गन दोन्ही एका फ्लॉवरमध्ये असते ना, म्हणून आपण ते बायसेक्शुअल फ्लॉवर म्हणतो. बायसेक्शुअल फ्लॉवरमध्ये हे चान्स म्हणजे पॉलिनेटिंग एजंट जास्त काय लागत नाही. पॉलिनेशन होण्याचे पर्सेंटेज जास्त आहे. म्हणजे पॉलिनेशन म्हणजे ट्रान्सफर ऑफ द पॉलन ग्रेन्स टू द स्टिग्मा इज व्हेरी इझी इन द केस ऑफ द बायसेक्शुअल प्लांट. आणि जर युनिसेक्शुअल प्लांट असेल तर युनिसेक्शुअल इफ द प्लांट इज अ युनिसेक्शुअल और क्रॉस फर्टिलायझिंग प्लांट क्रॉस फर्टिलायझेशन प्लांट जर क्रॉस फर्टिलायझेशन करत असेल तर किंवा प्लांट जर युनिसेक्शुअल असेल तर युनिसेक्शुअल म्हणजे एक मेल प्लांट एका प्लांटमध्ये असते आणि फिमेल प्लांट दुसऱ्या प्लांटमध्ये आहे. फॉर एक्झाम्पल पपायाचे एक प्लांट मेल आहे दुसरा प्लांट फिमेल आहे. म्हणजे मेल प्लांटमध्ये असलेले पॉलन ग्रेन्स फिमेल प्लांटपर्यंत गेले पाहिजे किंवा पोचवले पाहिजे. त्यासाठी तिथे इन्सेक्ट किंवा एअर किंवा काहीतरी ॲनिमलचे वापर करतो. आणि असं इन्सेक्ट एअर किंवा ॲनिमलचे वापर करत असल्यामुळे हे ट्रान्सफरिंग करत असताना हे पॉलन ग्रेन्स भरपूर पॉलन ग्रेन्स किंवा ते अँथ्रोझोइड बाद होणे शक्यता आहे. ते मध्ये कुठंतरी पडणे शक्यता आहे. आणि त्यामुळे युनिसेक्शुअल फ्लॉवरमध्ये हे मेल गॅमेट फिमेल गॅमेटपेक्षा अनेक पटीने जास्त इथं पण तयार होतो. सो दॅट इज अ सीड बॅरिंग प्लांटमध्ये. आता जर आपण ॲनिमलमध्ये जर विचार केले हे प्लांटचे विचार केलेले आपण ॲनिमलमध्ये लोअर ऑर्गॅनिझमचे विचार केले. आता प्लांट ॲनिमल बघूया आपण ॲनिमलमध्ये कसं असतं. इन ॲनिमल्स द ट्रान्सफर ऑफ द गॅमेट हायर ॲनिमल्स आपण विचार करायला लागले. ॲनिमल्स हायर ॲनिमल्समध्ये हे गॅमेट कसं ट्रान्सफर करतो मेल गॅमेट फिमेल गॅमेटपर्यंत कसं पोचवणार आहे त्यासाठी वापरणारी पद्धत आहे पॉप्युलेशन. मेल अँड फिमेल हे दोन्ही एकत्र देणार आहे. तिथं सेक्शुअल ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेतो त्याला आपण पॉप्युलेशन म्हणतो. ते पॉप्युलेशन मुले हे मेल गॅमेट त्याच्या स्पर्म ते फिमेल गॅमेटच्या बॉडीमध्ये इंजेक्ट करतो. सो दॅट इज देम. सो ऑल दीज थिंग्स आर द डिफरंट ॲस्पेक्ट ऑफ द गॅमेट ट्रान्सफर. आता आपण फर्स्ट पार्ट ते संपवलेलं आहे. फर्स्ट पार्ट म्हणजे काय प्री फर्टिलायझेशन इव्हेंट इथं संपलेलं आहे. आता आपण सेकंड पार्ट दॅट इज फर्टिलायझेशन हे बघायचं आहे. फर्टिलायझेशन सर्व पॉईंट लिहून घ्या. पॉईंट लिहून घेणे अतिशय महत्त्वाचं आहे. नोट्स उघडून ठेवायचे आणि प्रत्येक पॉईंट आपल्या नोट्समध्ये लिहून घ्यायला पाहिजे. सो नेक्स्ट पॉईंट दॅट इज द फर्टिलायझेशन पॉईंट. दिस इज द नंबर 2 सेकंड इव्हेंट फर्टिलायझेशन इव्हेंट. फर्टिलायझेशन इव्हेंट. सो व्हॉट इज अ फर्टिलायझेशन मराठीमध्ये त्याला बीज संकलन असं म्हणतो. फर्टिलायझेशन इज द युनियन ऑफ द मेल गॅमेट. सपोज दिस इज द मेल गॅमेट दिस इज द फिमेल गॅमेट. मेल गॅमेट हॅप्लॉइड आहे फिमेल गॅमेट पण हॅप्लॉइड आहे. हे दोन्ही एकत्र जोडतो आणि तिथं 2n कंडिशन एक जायगोट तयार होतो. दिस प्रोसेस इज नोन एज व्हॉट इज फर्टिलायझेशन. सो फर्टिलायझेशन इज द प्रोसेस ऑफ युनियन ऑफ द हॅप्लॉइड मेल अँड फिमेल गॅमेट्स
to form a diploid zygote, that is known as the fertilization. Fertilization झाल्यानंतर the zygote developing and producing the young one, त्यातून एक young one तयार होणार आहे. आता फर्टिलायझेशन हे सर्व ऑर्गॅनिझम मध्ये आहे का, हा एक प्रश्न आहे. फर्टिलायझेशन काही ऑर्गॅनिझम मध्ये काय होतो, एग हॅप्लॉइड एग फिमेल मध्ये तयार झालेले आहे. हे हॅप्लॉइड एग डायरेक्टली डेव्हलपिंग इन टू जायगोट, त्यातून डायरेक्ट जायगोट तयार होतो. पण हा जायगोट एन कंडिशन मध्ये असलेले हॅप्लॉइड आहे आणि हे डिप्लॉइड आहे. दिस इज द डिप्लॉइड. असं पण निसर्गामध्ये नेचरमध्ये काही ऑर्गॅनिझम मध्ये दिसतं. म्हणजे हॅप्लॉइड एग डायरेक्टली कन्व्हर्टिंग इन टू जायगोट, डायरेक्टली जायगोटमध्ये कन्वर्ट होतं. पण हा जायगोट कसं असते, जायगोट हॅप्लॉइड आहे आणि इथं जायगोट डिप्लॉइड आहे. सर दिस प्रोसेस इज नॉन एज द पार्थिनोजेनेसिस. पार्थिनोजेनेसिस हे टेक्निकल टर्म तुमच्यापर्यंत आलेलं आहे. पार्थिनोजेनेसिस लिहून घ्या. पार्थिनोजेनेसिस. सो व्हॉट इज अ पार्थिनोजेनेसिस? पार्थिनोजेनेसिस इज द फॉर्मेशन ऑफ द जायगोट और फॉर्मेशन ऑफ द यंग वन. त्यातून एक यंग वन तयार होणार ना. फॉर्मेशन ऑफ द यंग वन विदाउट फर्टिलायझेशन, फर्टिलायझेशन न होता एक एग डायरेक्टली कन्वर्टिंग इन टू ए यंग वन जायगोट, दॅट इज नॉन एज अ पार्थिनोजेनेसिस. आता त्याला काही एक्झाम्पल तुम्हाला देतो. रोटिफर म्हणून एक ग्रुप आहे. रोटिफर हे रोटिफर मायनर फायलमध्ये येणारे एक समुद्रामध्ये किंवा पाणीमध्ये असलेले एक ग्रुप आहे. रोटिफरमध्ये दिसतात. आणि हनी बी मध्ये हनी बी मध्ये 3 मेंबर आहेत. त्यातले क्यून असेल, वर्कर बी आहे आणि ड्रोन आहे. त्यातले वर्कर बी हनी बीच्या ग्रुपमध्ये वर्कर बी असं तयार होतं. हे पार्थिनोजेनिक पद्धतीने तयार होणार आहे. जे वर्कर बी काय आहे, हॅप्लॉइड आहे. ठीक आहे. रोटिफर, हनी बी आणि काही लिझार्ड, सम ऑफ द लिझार्ड म्हणजे ते पाल वगैरे ते लिझार्डमध्ये येणार आहे. असं सर्व पाल आहे असं म्हणायचं नाही. काही लिझार्ड हे पार्थिनोजेनेसिस दाखवतो आणि काही बर्ड पण पार्थिनोजेनेसिस दाखवतो. बर्ड्स एक्झाम्पल टर्की म्हणून एक कोंबडी आहे. हे टर्की बर्ड पार्थिनोजेनेसिस दाखवणार आहे, एक बर्ड आहे. सो ऑल दिस आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द नीट एक्झामिनेशन. खाली दिलेल्यापैकी पार्थिनोजेनेसिस दाखवणारे प्राणीचे नाव काढा, असं नीट एक्झामिनेशनमध्ये प्रश्न विचारणार. 4 मार्काचे प्रश्न आहे. सो रोटिफर पाठांतर करायचं. रोटिफर, हनी बी मध्ये वर्कर बी, लिझार्ड, काही लिझार्ड, नॉट ऑल द लिझार्ड, आणि सम ऑफ द बर्ड, त्याला एक्झाम्पल टर्की, हे पार्थिनोजेनेसिस दाखवणारे काही प्राणी आहे. ठीक आहे. हे फर्टिलायझेशनची एक पद्धत. आता फर्टिलायझेशन 2 पद्धतीने होतो. एक शरीराच्या बाहेर, बॉडीच्या बाहेर आणि बॉडीच्या आत, असं 2 टाईप ऑफ फर्टिलायझेशन आहे. जर बॉडीच्या बाहेर म्हणजे पाण्यामध्ये जर फर्टिलायझेशन होत असेल तर त्याला काय म्हणायचं आहे, एक्सटर्नल फर्टिलायझेशन म्हणायचं. एक्सटर्नल. सो फर्टिलायझेशन मे बी एक्सटर्नल और इट मे बी इंटरनल फर्टिलायझेशन. शरीराच्या आत असेल तर त्याला इंटरनल फर्टिलायझेशन म्हणायचं. आणि एक्सटर्नल फर्टिलायझेशनमध्ये जे स्पर्म आहे किंवा ते अँड्रोझोइड आहे, हे स्पर्म बाहेर पाण्यामध्ये सोडणार आहे. आणि तसंच त्याचे एग, त्याचे फिमेल त्याचे एग, हा एग सुद्धा पाण्यामध्ये सोडणार आहे. हे दोन्ही वॉटरमध्ये सोडणार आहे, पाण्यामध्ये सोडणार आहे. पाण्यामध्ये त्याचे फर्टिलायझेशन होतो. म्हणून त्याला शरीराच्या बाहेर फर्टिलायझेशन होतो, म्हणजे त्याला एक्सटर्नल फर्टिलायझेशन. आणि इन द एक्सटर्नल फर्टिलायझेशन द मेल आणि फिमेल लिव्ह, जे रिलीज करतो त्याचे स्पर्म आणि एग पाण्यामध्ये, जे मीडियम त्याच्या सभोवती जे मीडियम आहे ते मीडियममध्ये रिलीज करणार. मीडियम ते पाणीच असणार, दुसरं काही नसणार आहे. एअरमध्ये वगैरे स्पर्म आणि एग सोडून काही चालत नाही, ते पाण्यामध्ये सोडणार आहे. आणि पाण्यामध्ये सोडत असल्यामुळे त्याला अनेक प्रकारचे बॅड इफेक्ट सुद्धा आहे, तुरटे, अनेक प्रकारचे प्रॉब्लेम्स आहे. एक प्रॉब्लेम असा आहे, हे स्पर्म आणि एग हे दोन्ही एकत्र येईल असं काही गॅरंटी नाहीच आहे. सर स्पर्म, एक ॲनिमल स्पर्म सोडलंय आणि त्याचे एग सोडलंय, हे दोन्ही एकत्रित येईल याची काही गॅरंटी नाहीच आहे. त्यामुळे ते काही स्पर्म स्विमिंग करून ते एगपर्यंत येणार आहे, त्यामुळे ते सक्सेस होतो, तिथे एक नवीन पिल्लूचा जन्म होतो. आणि काही वेळा असं पण होतो, हे स्पर्म आणि एग त्याचे मेल आणि स्पर्म फॉर एक्झाम्पल 4 दिवस अगोदर, 4 days बिफोर 4 दिवस अगोदर हे स्पर्म तयार केले, मग त्यावेळेला ते एग तिथं नसणार आहे. जर एग नसेल तर काय होणार आहे, स्पर्म आणि एग फर्टिलायझेशनमध्ये भाग घेऊ शकत नाही. म्हणजे मेल आणि फिमेल सिंक्रोनायझेशन, याला म्हणतो सिंक्रोनायझेशन, हे सिंक्रोनायझेशन झाले पाहिजे. स्पर्म रिलीज करत असताना त्याचे फिमेल ते एग रिलीज करायला पाहिजे. जर रिलीज नाही केलं तर फर्टिलायझेशन होणार नाही. आणि एग रिलीज करतो त्यावेळेस स्पर्म, ते मेल त्याचे स्पर्म रिलीज करायला पाहिजे. म्हणजे सिंक्रोनायझेशन, इथे एक शब्द आलाय सिंक्रोनायझेशन ऑफ द ऑपोजिट सेक्स. सिंक्रोनायझेशन
दोन्ही सेक्स सिंक्रोनायझेशन सिंक्रोनायटिक मेथडनं हे स्पर्म आणि एग ते पाण्यामध्ये सोडले पाहिजे. जर नाही सोडलं तर फर्टिलायझेशन होणार नाही. हे एक बॅड इफेक्ट आहे, म्हणजे एक्सटर्नल फर्टिलायझेशनचे एक त्रुटी किंवा ते काय म्हणायचं एक नेगेटिव्ह फॅक्टर आहे. दुसरं एक नेगेटिव्ह फॅक्टर आहे, जर फर्टिलायझेशन झाले आणि तिथं जायगोट तयार झाले, हे जायगोटमधून एक यंगवण तयार झाले. हे यंगवण तयार होत असताना यंगवण तयार झाले, यंगवण तयार होत असताना त्याला शत्रू भरपूर असते, पाण्यामध्ये शत्रू भरपूर आहे. हे येऊन त्याला पकडणार आहे आणि खाणार आहे. त्याला आपण काय म्हणतो प्रिडेटर. पाण्यामध्ये प्रिडेटर भरपूर आहे. हे प्रिडेटर हे यंगवणला खाऊन संपवणार आहे. सपोज एक 100 यंगवण तयार झाले, हे 100 पैकी 1000 यंगवण तयार झाले, ते 1000 पैकी 990 म्हणजे फक्त 10 शिल्लक राहतो. बाकी सगळं हे त्याचे शत्रू जे आहे, मासा असते किंवा इतर फ्रॉग आहे, स्नेक आहे, हे सगळं येऊन त्याला खाऊन संपवणार आहे. म्हणजे हे एक एक्सटर्नल फर्टिलायझेशनचे एक बॅड फॅक्टर्स आहे, जे नेगेटिव्ह फॅक्टर्स आहे. सर म्हणजे एक्सटर्नल फर्टिलायझेशन इज नॉट मोस्ट सक्सेसफुल आहे. इंटरनल फर्टिलायझेशन मोस्ट सक्सेसफुल आहे. कसं बघूया आपण इंटरनल फर्टिलायझेशन. इंटरनल फर्टिलायझेशन शरीराच्या आत, बॉडीच्या आत, इट टेकन प्लेस इनसाइड द बॉडी. बॉडीच्या आत इनसाइड द बॉडी होणार आहे. त्यामुळे तिथे शत्रू येणे किंवा ते भरपूर स्पर्म किंवा मेल सेक्स सेल्स किंवा ते गॅमेट्स, मेल गॅमेट, कुठलं पण सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ॲनिमल असू दे, ते सर्वात जास्त असतं आणि फिमेल मात्र फार कमी प्रमाणामध्ये असते. हे इथं पण आहे. बॉडीमध्ये एक एग असेल, हा एगच्या सभोवती अनेक स्पर्म येऊन बसणार आहे आणि त्या स्पर्ममध्ये एखादा स्पर्म आत जाणार आहे आणि फर्टिलायझेशन होणार आहे. सो इनसाइड द बॉडी फर्टिलायझेशन टेकन प्लेस इनसाइड द बॉडी, दॅट इज नॉन एज द इंटरनल फर्टिलायझेशन. इन द केस ऑफ द प्लांट, आपण जरा प्लांटमध्ये बघितलंय, हे प्लांटमध्ये त्याचं एग, हा एग ॲक्च्युली प्रेझेंट इनसाइड द ओव्हरी. दिस इज द ओव्हरी. हे ओव्हरीमध्ये ओव्ह्यूल आहे, ते ओव्ह्यूलमध्ये एग असतात, एग. आणि त्याचं ट्यूब, इथे ट्यूब आहे, ते पॉलन ग्रेन्स हे स्टिग्मामध्ये सोडलेलं असतं आणि ते पॉलन ट्यूबचं खाली उतरणार आहे. खाली उतरत असताना त्याचे स्पर्म दोन्ही इथं सोडणार आहे, तिथं फर्टिलायझेशन होतं. हे प्लांटमध्ये होणारे फर्टिलायझेशन. सर फर्टिलायझेशन नॉट पॉलिनेशन. पॉलिनेशन अनेक टाईप आहे. फर्टिलायझेशन म्हणजे हे गॅमेट एगपर्यंत येणार आहे आणि एग बरोबर ते मिक्सिंग होणार आहे आणि डिप्लॉइड जायगोट तयार होणार आहे. डिप्लॉइड जायगोट तयार झाले आणि त्यातून एक सीड आणि फ्रूट आणि सीड वगैरे तिथे तयार होणार आहे. सो दिस इज कॉल्ड फर्टिलायझेशन मेकॅनिझम, द इव्हेंट फर्टिलायझेशन. ओके, आता आपण थर्ड स्टेजमध्ये जाणार आहे, दॅट इज द पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट. दोन इव्हेंट आपण पूर्ण केले, प्री फर्टिलायझेशन इव्हेंट आणि फर्टिलायझेशन. आता फर्टिलायझेशन झाल्यानंतर काय होईल ते बघायचं. दॅट इज कॉल्ड पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट. पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट. सो व्हॉट इज अ पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट? फर्टिलायझेशन झाल्यानंतर ते जायगोटचं डेव्हलपमेंट होतो, ते डेव्हलपमेंट होऊन त्यातनं एक मूल तयार होतो, त्याला आपण काय म्हणायचं? पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट म्हणायचं. कसं होतं बघायचं. आता इथं फर्टिलायझेशन झाल्यावर त्या ऑर्गॅनिझममध्ये 2n कंडिशनचे एक जायगोट आहे. सर दिस जायगोट प्रोड्युसिंग एन यंगवण, त्यातून एक यंगवण तयार होणार आहे. ह्या प्रोसेसला म्हणायचं पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट. कसं तयार होतो एक जायगोटमधून यंगवण कसं तयार होणार, एक मूल कसं तयार होणार आहे, त्याला म्हणायचं पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट. मग इथं दोन प्रोसेस होतो. एक प्रोसेस म्हणजे सेल डिव्हिजन, सेल डिवाइड व्हायला पाहिजे, सेल डिव्हिजन. हा सेल डिव्हिजन दोन टाईप तुम्हाला माहिती आहे, मायटोसिस आणि मिओसिस. आता मिओसिस होऊन चालत नाही. मिओसिस झाल्यानंतर हे क्रोमोसोमच्या संख्येपुन्हा निम्म होणार आहे. हा डेंजरस आहे. मग क्रोमोसोम आहे तसं ठेवायला पाहिजे आणि हे जायगोट अनेक सेलमध्ये कन्वर्ट व्हायला पाहिजे. त्यासाठी वापरणारे मेथड आहे मायटोसिस. मायटोसिस पद्धतीनं हे जायगोट डिवाइड होणार आहे आणि एक सेलमधून अनेक मिलियन्स ट्रिलियन्स ऑफ द सेल तिथं तयार होणार आहे आणि एक मुलाला जन्म देणार आहे. आणि ॲट द सेम टाइम दुसरं एक प्रोसेस इथं गरज आहे, डिफरन्सिएशन. सो व्हॉट इज अ डिफरन्सिएशन? डिफरन्सिएशन म्हणजे अनेक सेल तयार करून काय उपयोग नाही. त्या सेलमधून एखादा ॲनिमल म्हटलं तर त्याला डोळे तयार केले पाहिजे, त्याला नाक तयार व्हायला पाहिजे, त्याला ब्रेन तयार झालं पाहिजे, त्याला हार्ट तयार व्हायला पाहिजे, लंग्स तयार झाले पाहिजे, म्हणजे प्रत्येक ऑर्गॅन्स तयार व्हायला पाहिजे. अनेक ऑर्गॅन बॉडीमध्ये हे सगळं तयार व्हायला पाहिजे. त्यासाठी अनेक सेल तयार केल्यानंतर या सेलच्या ग्रुपमधून किंवा सेलमधून एक अवयव तयार व्हायला पाहिजे, एक ऑर्गॅन तयार व्हायला पाहिजे. असं ऑर्गॅन तयार होणे त्याला काय म्हणायचं? डिफरन्सिएशन म्हणायचं. ओके, सो सेल फॉर्मिंग, अनेक सेल तयार होतो आणि त्या सेलमधून पुन्हा टिश्यू तयार होतो. टिश्यू तयार होऊन त्यामधून एक ऑर्गॅन तयार होतो. ह्या प्रोसेसला म्हणायचे डिफरन्सिएशन.
So during the post-fertilization event, there are two important events, that is a cell division आणि differentiation. आता आपण बघूया की कसं सेल डिवाइड होतो आणि सेल डिवाइड होतो मायटोसिस डिटेलमध्ये एक्सप्लेन मी इथं करणार नाही आणि डिफरन्सिएशन सुद्धा डिटेलमध्ये आपण बघायचं नाही आणि त्यामध्ये असलेले काही व्हेरिएशन्स आपण बघायचं आहे. काही व्हेरिएशन्स आहे त्यातले एक व्हेरिएशन असं आहे, ॲनिमल्सचं दोन पद्धतीचं आहे, ओव्ही पॅरस ॲनिमल अँड व्ही पॅरस ॲनिमल, असं दोन टाईप ॲनिमल आहे. सो व्हॉट इज द ओव्ही पॅरस ॲनिमल अँड व्ही पॅरस ॲनिमल. ओव्ही पॅरस ॲनिमल म्हणजे अंडी घालणार आहे, म्हणजे एग लेईंग ॲनिमल, एग लेईंग, अंडी घालणारे जे प्राणी आहे त्याला पण ओव्ही पॅरस म्हणायचं आहे. आणि डिलिव्हरी करणारे जे प्राणी आहे त्याला काय म्हणायचं आहे, व्ही पॅरस म्हणायचं आहे. डिलिव्हरी, जे प्राणी डिलिव्हरी करतो त्याला व्ही पॅरस, जे प्राणी अंडी घालतो त्याला आपण ओव्ही पॅरस म्हणायचं. आता आपल्याकडे एक्झाम्पल भरपूर आहे. ओव्ही पॅरसमध्ये रप्टाईल्स, सरपडणारे सर्व प्राणी ओव्ही पॅरस आहे. रप्टाईल्स म्हणजे ते पाल किंवा ते साप, ते सगळं ते रप्टाईल्स, काही त्यात अबोध असेल, व्ही पॅरस स्नेक पण आहे, पण जनरली रप्टाईल्स हे सरपडणारे जे प्राणी आहे ते अंडी घालणारे प्राणी आहे. आणि तसा दुसरं एक बर्ड, सर्व बर्ड अंडी घालणारे प्राणी आहे. हे रप्टाईल असेल किंवा बर्ड असेल त्याचे एग आपण जर बघितलंय, एगच्या आउटर कवरिंग, हे कॅल्केरियस आउटर कवरिंग तयार केलेलं आहे. इट इज मेड अप ऑफ द कॅल्शियम कार्बोनेट, म्हणून त्याला कॅल्केरियस म्हणतो आपण. कॅल्शियम कार्बोनेटनं तयार केलेले एक आउटर कवरिंग असते. दिस आउटर कवरिंग गिविंग प्रोटेक्शन टू द एग, एगला प्रोटेक्शन देतो, त्याला आउटर टेम्परेचरमधून किंवा बॅड एन्व्हायरमेंटमधून त्याला प्रोटेक्शन देतो. सर असं एक कंडिशन रप्टाईल्स आणि बर्ड्समध्ये दिसतात. ओव्ही पॅरस. आता व्ही पॅरस एक्झाम्पल, व्ही पॅरस, मोस्ट ऑफ द वर्टिब्रेट ॲनिमल्स आर वर्टिब्रेट, मोस्ट ऑफ द वर्टिब्रेट आर व्ही पॅरस. वर्टिब्रेट म्हणजे डिलिव्हरी करणारे प्राणी. मग त्याच्या हे व्ही पॅरस ॲनिमलमध्ये ते पिल्लूचे किंवा ते यंगवनचं डेव्हलपमेंट एक तरी युट्रसमध्ये होणार आहे, गर्भाशयामध्ये होतो युट्रसचा, आणि प्लांट असेल तर ते कुठं होणार आहे, ऑव्हरीमध्ये होतो, ऑव्हरीमध्ये होणार आहे. ठीक आहे. सो दॅट इज द ॲनिमल आणि प्लांटमध्ये डिफरन्स आहे. युट्रसमध्ये त्याचं डेव्हलपमेंट होतो. आता प्लांट जरा म्हटलं तर ऑव्हरीमध्ये हे फर्टिलायझेशन झालेलं आहे, ऑव्हरीमध्ये एम्ब्रिओ तयार होतो, त्यातून एक एम्ब्रिओ म्हणजे भ्रूण म्हणतो आपण, ॲनिमलमध्ये पण आहे. आणि नंतर त्यामध्ये ओव्ह्यूल, हे ओव्ह्यूलमध्ये ॲक्च्युली ते एम्ब्रिओ तयार होतात. आणि फर्टिलायझेशन झाल्यानंतर हा एम्ब्रिओ आणि ओव्ह्यूल त्यातून सीड तयार होणार आहे, सीड. आणि प्लांट म्हटलं तर असं ते ओव्हरी, दिस इज द ओव्हरी. हे ओव्हरीमध्ये ओव्ह्यूल, इथं ओव्ह्यूल आहे. दिस ओव्ह्यूल दॅट विल चेंज इन टू सीड, त्यातून सीड तयार होतो. आणि त्याच्या सभोवती जे दिसते आपलं हे सगळं ते विदरिंग होणार आहे, बाद होणार आहे. दिस इज द ओव्हरी. दिस ओव्हरी बिकम द फ्रूट, त्यातून फ्रूट, एखादं फळ तयार होतो, फ्रूट. आणि हे फ्रूट आपण जर बघितलं, फॉर एक्झाम्पल मँगो, आंबा, असं कट करून असं बघितलं आपण, त्याच्या आत त्याचे बी दिसते आपल्याला. दिस इज द सीड. आणि त्याच्या आउटर साईडमध्ये जे आहे त्याला आपण साल म्हणतो. हे सालमध्ये पुन्हा 3 लेअर आहे. एक हिरवा ग्रीन कलरचा आहे, त्याच्या आत पुणे एक मांसाला आपण खायला वापरणार आहे, आंबा ते खायला वापरतो आपण. आणि त्याच्या आत जर गेले एकदम हार्ड, स्टोनी, व्हेरी हार्ड, सर एंडोकार्प. हे सर्व मिसोकार्प, एपिकार्प, मिसोकार्प, एंडोकार्प त्याला म्हणतो आपण. दिस इज कॉल्ड एपिकार्प, याला मिसोकार्प म्हणतो आपण. हा मिसोकार्प आपण खाण्यासाठी वापरत आहे. आणि त्याच्या आत एंडोकार्प. हे तिन्ही लेअर आहे, एपिकार्प, मिसोकार्प, एंडोकार्प, हे तिन्ही मिळून त्याला पेरिकार्प म्हणतात. पेरिकार्प. हा फ्रूट पिकल्यानंतर ते खाण्यासाठी काही ॲनिमल येणार आहे, ते खाऊन त्याच्या सीड तिथं टाकणार आहे, नसेल तर घेऊन लांब घेऊन जाणार आहे, कुठं तर टाकणार, म्हणजे सीड डिस्पर्सल. इट इज नॉट ए सीड डिस्पर्सल होतो. त्यासाठी ते फ्रूट तयार केलेलं आहे. आपल्याला खाण्यासाठीच फ्रूट तयार नाही केलं आहे, ॲनिमलला खाण्यासाठी फ्रूट तयार केलं आहे. आणि ॲनिमल ते घेऊन जाणार आहे, कुठं तर असं टाकणार आहे आणि ते प्लांट अनेक ठिकाणी पसरणार आहे. त्यासाठी त्याला सीड डिस्पर्सल असं म्हणतो आपण. सो दॅट इज द पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट. आता एक पॉईंट येते जायगोट, आपण मध्ये एक पॉईंट घेतलं जायगोट. दिस जायगोट इज ॲक्टिंग एज अ कनेक्टिंग लिंक. जायगोट एक कनेक्टिंग लिंक बिटवीन द 2 जनरेशन. हे पिढी म्हणजे जनरेशन म्हणजे एक पिढी आणि दुसऱ्या पिढी, हे दोन्ही पिढीच्या मध्ये असलेले एक मध्यस्थ म्हणून ते जायगोट काम करणार आहे. म्हणजे बिटवीन द 2 जनरेशन इट ॲक्टिंग एज अ कनेक्टिंग लिंक. जायगोट ॲक्टिंग एज अ कनेक्टिंग लिंक. Okay, that is the topic.
टॉपिक रिप्रोडक्शन इन ऑर्गॅनिझम. आज आपण रिप्रोडक्शन इन ऑर्गॅनिझम हे टॉपिक पूर्ण केलेलं आहे. सर्व पार्ट संपलेला आहे, सर्व त्यामध्ये असलेले सर्व युनिट संपलेले आहे. आता युनिट 6 नाही संपलंय. युनिट 6 मध्ये असलेले फर्स्ट टॉपिक रिप्रोडक्शन इन ऑर्गॅनिझम इथं संपलेलं आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच.